नोव्हेंबर महिन्यात बिहारमधील कुख्यात गँगस्टर प्रेम यादव याचा छापरा जिल्ह्यात दुचाकीवरून येऊन दोघांनी गोळीबार करून खून केला होता. यातील संशयित आरोपी रोहित सिंग आणि कुणाल मांझी हे खून केल्यापासून पसार होते. चौकशीदरम्यान बिहार पोलिसांना कुख्यात गँगस्टर प्रेम यादव खून प्रकरणातील आरोपी कोल्हापूर परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं शियेपैकी श्रीरामनगर परिसरात सापळा रचून कुख्यात रोहित सिंग आणि कुणाल मांझी या दोघांना अटक केली आहे. या कारवाईमुळं शिरोली एमआयडीसी पोलिसांची झोप उडाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात विस्तारली आहे. या ठिकाणी अनेक परप्रांतीय कामगार काम करण्यासाठी येतात आणि शिये श्रीरामनगर परिसरात भाड्यानं वास्तव्य करतात. आज बिहारमधील 2 पसार आरोपींनी श्रीरामनगर परिसरात वास्तव्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्यामुळं हा परिसर गुन्हे करून वास्तव्य करणाऱ्या आरोपींचा अड्डाच बनलाय का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. परप्रांतीय कामगारांच्या कोणत्याही नोंदी ना स्थानिक पोलीस ठाण्याला, ना ग्रामपंचायतीला, ना उद्योजकांना, अशी परिस्थिती आहे. निदान आता तरी परिसरात वास्तव्यास असणाऱ्या परप्रांतीय कामगारांची नोंद अथवा माहिती संकलित करण्यात येणार का आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई होणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी कॅमेरामन अभिजित पाटीलसह विश्वास पानारी.